आटके पार झेंडावरून मला आठवलं खरोखरच आपलं हे पर्व अंतिम फेरीत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। या पर्वात आटके पारून अनेक लोक आले, अनेक संघ इथे आले आणि त्यांनी आपला ठसा उमटवला। जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूयात। सुरतहून येत आहे साईनाथ ग्रुप। रक्षण करती आई भवानी भक्ताला पावली, तोरणा गडी धन संपत्ती तानाजीच गावली। गड भोवती लढण्यासाठी तटबंदी बांधली, शूरवीराने रणांगणी प्राणाची आहुती दिली। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। वाघाच्या तोंडी हात घालून मोजिल त्याचे दात, जन्मी कावा मोहरा करी परकीयांचा घात। ज्ञानातून उसळे त्यांच्या तलवारीची पात, वेडात मावळे मराठे वीर दौडले सात। मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। संस्कारांचा वारसा संतांनी जोपासिला, देवाच्या देव्हाऱ्याला सोन्याचा कळस चढविला। संस्कारांचा वारसा संतांनी जोपासिला, देवाच्या देव्हाऱ्याला सोन्याचा कळस चढविला। टिळक सावरकर चाफेकरांनी आदर्श ठेविला, अन्यायाला वाचा फोडून वणवा पेटविला। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। निधड्या छाताडाने हर दिन गगनाला तो भिडला, राजेशाही जुलूमशाही विरोधात पेटला। हर 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 महादेवता ही दिशा गरजला, सह्याद्रीचा सिंह म्हणून इतिहासी गाजला। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। सैतानी पहाड पोखरून काढील तोची वाट, सरेल काळी रात आणि सरेल धुके दाट। कपटी दुष्ट दुर्जनांची मग लावून विल्हेवाट, लाखात शोभून उठेतो असा रुबाबी थाट। मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। उठ मराठी माणसा आता झोपेतून जागा हो, बापरे, खरोखरच मला वाटतं मी एकही टाळी वाजवली नसेल, कारण मला इतकं टेन्शन आलं होतं। खूप खूप दृश्य अशी वाटली की अरे बापरे अरे बापरे अरे बापरे असं। तो मुलाला त्या परत एकदा त्या ह्याच्यावरती जेव्हा तो घेऊन गेला, किंवा बरीच बरीच त्यातली दृश्य अशी होती। इवन त्यांनी जेव्हा त्यांना पकडलं होतं खांद्यावर काठीवर, तेव्हा आम्ही डिस्कस करत होतो की दोन्ही मुलं वेगळ्या वेटची असल्यामुळे ते अजून कठीण होतं, आणि प्लस ती व्यक्ती त्या ह्याच्यावर होती, किंवा त्या सायकल्स घेऊन सगळ्या उभं राहणं, सगळंच एकदम असं अंगावर येण्यासारखंच होतं। त्यामुळे आता आम्ही काय म्हणू, खूप अभिनंदन या आणि खूप खूप कौतुक या अशा ऍक्ट करता, पण नेहमी
प्लीज पहिली स्वतःची काळजी घेऊन सेफ्टीचा विचार करून ह्या गोष्टी करा, एवढीच एक सजेशन आहे. शुअर मॅम, शुअर. मकरंद सर, तुमच्याकडे एक भीम आहेच. खरंच शेवटी स्टंट हे तोडफोडचे शेवटी तेवढेच येतात, म्हणजे काच फोडणं, दगड फोडणं, म्हणजे अशाच गोष्टी येणार ज्या फुटण्यासारख्या आहेत त्या. पण याच्यात डोकी फुटू नयेत याची काळजी घ्या. मला यांच्याबद्दल एक गोष्ट कळली. मी असाच प्रश्न विचारला होता, करता काय रे, काही नोकरी वगैरे करता की काय? तर म्हणाले हो आम्ही सगळे नोकरी करतो. आणि म्हटलं काय आणि काय? काय नाही. तो म्हणे एक नोकरी करत होता पण तो सुटला. म्हटलं का? नाही याच्या तालमीसाठी यावेळी इथे थांबायला लागलं, मग त्याला काढून टाकलं. तर त्याला चॉईस होता की इथे येऊन परफॉर्म करायचा किंवा जायचा, हा परफॉर्मन्स मिस करायचा आणि नोकरी पकडायची. तर तो म्हणाले की नको, परफॉर्मन्स व्हायला पाहिजे. ज्या मुलाची नोकरी सुटली त्याचे जर बॉसेस बघत असतील तो प्लीज इनको वापस ले लीजिए, बिकॉज ये इतनी बड़ी चीज महाराष्ट्र में आकर कर रहे हैं, तो मुझे नहीं लगता कि उस वजह से इनकी नौकरी जानी चाहिए. ये पर्सनल दरख्वास्त है मेरी तरफ से. મારી પણ દરખાસ્ત Thank છે, you, ma'am. કૃપયા આને લઈ લો. ઓકે ઓકે, હવે પદકનું શું કરીએ ત્યારે? આ મકરંદ સર ના પદક જે ઉર્મિલાજી ના પદક નથી આપને ગમતા, તો મકરંદ સર કેટલા પદક આપશો તમે? 10 10 પદક. આજો.